नामरूपलाटा भासत ते निजात्मरूप झालिया ज्ञात होय सुकृप तेची काली कुंडलीकवर्ता हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। कोण सांगतंय? सांगतात काय झालं होतं? नाही कोण सांगताय? वैष्णवाशी सांगतात? नाही. दातंडीताई? नाही. शोभेताई सांगा. नाम व मोक्ष यांच्यातील कार्यकारण भावाविषयीचा विचार दिला होता. मोक्ष या पदाचा अर्थ निर्गुण निराकार मोक्ष असा गृहीत धरलेला आहे. वेदांत शास्त्राचा जो मोक्ष आहे तो निर्गुण निराकार जे परमतत्व तत्स्वरूप होणं याला मोक्ष असं म्हणतात. भक्तिशास्त्रामध्ये जो मोक्ष येतो तो भक्तिशास्त्रातला जो मोक्ष आहे तो लोकांतराची प्राप्ती याला मोक्ष असं म्हणतात. म्हणजे मोक्षाचे दोन प्रकार झाले. कोणते दोन? अशोक महाराज कोणते दोन झाले? निर्गुण निराकार मोक्ष आणि साकार स्वरूपाच्या लोकांतराचा मोक्ष. लोकांतराचा मोक्ष प्राप्त होताना जीवपणाचा नाश होत नाही आणि निर्गुण निराकार मोक्षात जीवपणाचा नाश सांगितलेला आहे. नाश म्हणजेच बाद होतो, कारण जीव हा कल्पित आहे हे सिद्ध केलं आणि कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते. म्हणून कल्पिताची निवृत्ती झाली हा खरा मोक्ष आहे. मोक्ष या पदाचा सरळ मराठी अर्थ आहे सुटका, सुटून जाणे, आपल्या स्वरूपाशी तद्रूप होणे असा मोक्ष पदाचा अर्थ आहे. म्हणून मोक्ष कळाला तर कोणता मोक्ष युक्त आहे हे तुम्हाला कळेल. आपल्या स्वरूपात राहणं हे सर्वात सुंदर आहे आणि स्वरूपावरून जो बाहेर आला तो आपोआपच बद्धतेमध्ये येतो. मग कुठल्या तरी एखादं शरीर प्राप्त करून घेऊन भोगणं हे युक्त नाही. मग ते भोगायला गेला तर तिथे आपोआपच काय झालं तर दुःखी होऊन राहतो. तर तेव्हा लोकांतराचा जो मोक्ष आहे त्याच्यामध्ये सुद्धा बंधच आहे, कारण वासनेचा बंध आहे त्याच्यामध्ये. परंतु भक्तिशास्त्राने दिलेला वैकुंठादी जो मोक्ष आहे त्या मोक्षामध्ये उत्कृष्टता आहे. म्हणजे शरीर उत्कृष्ट आहे, भोग उत्कृष्ट आहेत, भोग्य उत्कृष्ट आहे. भोक्ता, भोग्य आणि भोग हे उत्कृष्ट आहेत. ते वैकुंठादी लोक आहेत, ब्रह्मलोक आहे, कैलास लोक आहे. त्यापेक्षा कनिष्ठ भोग ज्याच्यामध्ये आहे म्हणून स्वर्गालाही मोक्षच म्हणतात. पण स्वर्गाचा मोक्ष हा पुन्हा बद्ध करतो. स्वर्गाला जाणारा हा पुन्हा मृत्यूलोकात जन्म घेतो, म्हणून स्वर्गाचा मोक्ष खरा मोक्ष नाही. मग त्यापेक्षा वैकुंठ लोकात गेलेला हा पुन्हा मृत्यूलोकात येत नाही, म्हणून त्या मानाने वैकुंठाचा मोक्ष हा श्रेष्ठ ठरला. पण वैकुंठात सुद्धा वासना आहे, शिल्लक राहते. त्या वासनेचा जोपर्यंत नाश होत नाही, म्हणजेच त्या जीवाच्या ठिकाणची वासना जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत तो वैकुंठातही वास्तव्य करतो. आणि मग तिथं असं म्हटलं की भगवत कृपेनेच त्याच्या वासनेचा क्षय होऊन निर्गुण निराकार या खऱ्या मोक्षामध्ये तो प्राप्त होतो. म्हणून झाला नाही जमला आणि वैकुंठाला गेला तरी ठीक आहे, काय अडचण नाही, कारण तो खाली येणार नाही. कालांतराने कल्पांच्या आयुष्यानंतर तो मुक्त होतो असं म्हटलं. काय कित्येक कल्प राहतो. भोगाविषयीची आकृष्टता ही जीवामध्ये आहेच. भोगाविषयीची आकृष्टता आहे मृत्यूलोकातले सुद्धा. म्हणून इथेही मुमुक्षू सापडायला कठीण आहे. मृत्यूलोकात मुमुक्षू सापडायला कठीण आहे, म्हणून मुक्तही सापडायला कठीण आहे. कारण त्याला भोगाविषयी आकृष्टता आहेच. उंच नीच भोग जे आहेत
त्याच्यातले उत्कृष्ट भोग मी भोगावे अशा प्रकारची जी इच्छा जीवाच्या ठिकाणी राहते हे बंधाचं कारण आहे. आणि प्रत्येकजण तर त्याच्यामध्येच आलेला आहे की त्याला उत्कृष्टता पाहिजे आणि भोगातली उत्कृष्टता प्राप्त झाली की त्याला असं वाटतं आनंद उत्कृष्ट प्राप्त होईल. पण शास्त्र म्हणतं तर आनंद तर त्याच्यावर अवलंबून नाहीच आहे. तेव्हा आनंद हा भोगावर आधारित नसून चित्तवृत्तीच्या स्थिरतेवर आधारित आहे. आणि आनंद हा भोग्य पदार्थातून प्राप्त होत नसून ब्रह्माचाच आनंद भोग्य पदार्थाच्या ठिकाणी प्रतीतीला येतो असं शास्त्र म्हणतं. तर तेव्हा त्याला अनुसरून काय चाललेलं आहे हा विषय आहे. तर मोक्ष का याविषयी बऱ्याच लोकांना गडबड आहे डोक्यामध्ये, किंवा तसं चिंतनच करत नसल्या कारणाने हे कधी डोक्यातलं जातच नाही त्यांच्या. किती सोपं आहे हो. मोक्ष म्हणजे काय हे कळालं ना म्हणजे मग तुम्हाला प्रयत्न कळतील. म्हणजे त्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे. मोक्षच जर कळाला नाही तर मग सगळेच प्रयत्न चालू आहेत. ते सर्वांशाने प्रयत्न चालू आहे. कर्मही करतो, उपासनाही करतो, तत्त्वज्ञानही पण त्याला मोक्ष म्हणजे काय हेच माहीत नाही. कशासाठी काय चाललेलं आहे. टार्गेट नक्की असलं म्हणजे प्रवास नक्की होतो. ज्याचं टार्गेटच नक्की नाही, नुसतेच परमार्थ करतात, कशासाठी माहितीच नाही काय चाललेलं आहे, तर मग त्याला अवघड आहे. चला, तर तेव्हा नामाने मोक्ष होतो असं म्हटलं जातं आणि भक्तिशास्त्रामध्ये तर मान्य आहे. मग ते तुम्हाला मान्य आहे का? तर मान्य. भक्ती केल्याने मोक्ष होतो हे आम्हाला मान्य आहे. पण तो मोक्ष हा निर्गुण निराकार मोक्षासारखा नाही. म्हणजेच तो स्वरूपाची प्राप्ती करून देत नाही. मग देतच नाही का? तर क्रमशः देतो. म्हणजे नामाने मोक्ष जो झाला तो क्रमप्राप्त झाला. आणि मग त्याच्यात नामाने मोक्ष होताना इथे सुद्धा ज्या वेळेला वेदांतशास्त्राचा अधिकारी पाहिला जातो त्यावेळेला वेदांतशास्त्राचा अधिकारी कोण असं विचारलं तर त्यावेळेला ते म्हणतात की ज्याच्यात मल नावाचा दोष गेलेला आहे, म्हणजे पाप करण्याची वृत्ती नाही. चित्तात पापाची वृत्तीच नाश पावलेली आहे. काही पाप करावं असं वाटत नाही. इच्छा नाही, पाप करायची इच्छा नाही. म्हणूनच तिथं तो खंडित झाला तो. आणि दुसरा भाग आहे चित्त स्थिर वृत्ती झालं. चित्त स्थिर वृत्ती झालं म्हणजे त्याच्या कर्मावरती कुठेतरी लगाम तयार होऊन जातो. म्हणजे तो कर्मनिष्ठ जो होता पूर्वीचा, भ्रमिष्ठ झालेला होता, तो तिथं स्थिर वृत्तीचा होऊन निधिध्यासनादी साधनं करायला लागला. त्याला कळायला लागलं, त्याचा मनन करायला लागला, निधिध्यासन करायला लागला, तत्त्वम पदार्थ शोधनाकडे वळाला. तर मग हा उत्कृष्ट अधिकारी. आणि मग त्याला सद्गुरूंच्या महावाक्याचा बोध होतो. त्याच्यात महावाक्याचा बोध तसा होत नाही. ऐकणं वेगळं आणि बोध होणं वेगळं. ऐकलेला बोध असतो असं नाही. तर त्याने ते कानाने ऐकलेलं असतं पण त्याच्यासाठी स्वतःचे काहीच प्रयत्न करत नाही तो. म्हणून नुसता पाठ हे पूर्ण साधन नाही. तर पाठाच्या नंतरही त्यांनी काय करायला पाहिजे? निधिध्यासन आणि तत्त्वम पदार्थ. म्हणणे विन व्यर्थ जाय, नाथ महाराज म्हणतात ना. त्याचं ते श्रवण केलं ही काय इथं जागा इकडे. तेव्हा अशा प्रकारचं उत्कृष्ट श्रवण ज्या वेळेला घडतं आणि त्याच्यानंतर मनन आणि निधिध्यासन घडतं त्यावेळेला त्या व्यक्तीच्या ठिकाणची ही अधिकारता ही वाढलेली असते. पण मग आता विषय असा राहिला की मलदोष आणि विक्षेप कशाने गेला? तर मग त्याला असं म्हटलं आम्ही की नामस्मरण टाकलं. कारण भक्तीमध्ये बी अनेक साधनं दिलेली आहेत. साधनांची इथे काही कमी नाही, वाणी नाही, म्हणजे कमतरता नाही असं तुकोबराय म्हणतात. साधनाची इथे काही कुठे कमतरता नाही, अनेक साधनं आहेत. पण अनेक साधनामध्ये नामस्मरण हे साधन श्रेष्ठ साधन आहे. कारण ते चंचलत्व नष्ट करतं आणि पाप नष्ट करतं. चंचलत्व घालवतं म्हणजे विक्षेपही घालवतं
आणि पापही घालवतं, म्हणजे मलही घालवतं. म्हणून श्रेष्ठ साधन काय केलं? नामस्मरण हे साधन श्रेष्ठ केलं. आणि मग म्हणून नामस्मरण रूपी साधन करायला एकच साधन केलं. 15 साधनं करण्याची काय गरज नाही. मग आता एकच साधन, पण मग जसं सांगितलं तसं केलं. म्हणजे नामस्मरण हेच साधन असं केलं की ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. हे तुकोबरायांनी त्याच्यावर आणून ठेवलं त्याला. आणि मग हे साधन सांगतात ते बरोबर आहे. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. असं केल्याने मलही गेला, विक्षेपही गेला आणि निर्गुण निराकार मोक्षाचा अधिकारी बनला, की जो इतर लोकांच्यामध्ये बनायला कठीण आहे तो इथेच बनला. म्हणून नामाचे मोठे उपकार होतात. तेव्हा नाम व मोक्ष यातला कार्यकारण भावाविषयी विचार सांगितलेला आहे की मोक्ष या पदाचा तुम्हाला अर्थ जर नीट व्यवस्थित कळाला तर नामाने क्रमप्राप्त मोक्ष कसा होतो हे कळत. चला, आत्ता सांगितले तुम्हाला दोन वेगवेगळे काय येतं. हा, शंका. हां, नाम हे कर्मच आहे का नाही? नाम हे कर्म आहे. वैखरी वाणीने जे सुरुवात केली त्याची, म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा अशा प्रकाराने ह्या वाणी या पदाचाच अर्थ वाक इंद्रिय, म्हणजेच तिथं कुठेतरी सूक्ष्म वाक इंद्रियाचा आधार घेतलेला आहे, वाणीचा आधार घेतलेला आहे. म्हणजे परा ही सुद्धा वाणीच आहे. म्हणजे ज्ञान स्वरूप वाणी असंच म्हटलं, म्हणजे शब्दाच्या सूक्ष्म अवस्था त्याच्यात राहतात. तर तेव्हा या वाणीने जे काही नामस्मरण घडलं तर ते याला हेतुभूत ठरतं आणि कर्मच घडलं. कारण वाणी असा शब्द आला, वाणी ही कर्मप्रधान आहे म्हणून तिथं कर्मच घडलं. म्हणून उपासनासुद्धा कर्मच आहे. कर्म आहे हे बरोबरच आहे, पण उपासनासुद्धा कर्मच आहे. त्याला मानसिक कर्माच्या अंतर्गत, मानस कर्माच्या अंतर्गत टाकलेलं. चला, हां, तत्वमस्यादी महावाक्य जीवाचे ब्रह्माशी ऐक्य सांगणारे म्हणजे असून सुद्धा शब्दरूपच आहे. तत्वमस्यादी वाक्य आहे. त्याच्या आधी असा विषय आलता की सगुण बोधक आणि निर्गुण बोधक. काही ज्या नामात काही नामे निर्गुण बोधक आहेत आणि काही सगुण बोधक आहेत. तर ह्या नामांचा भाग झाला. परंतु जो उपासक आहे तो उपासना करताना देहानुसार ध्यान, प्रतीक ध्यान आणि अहंग्र ध्यान असाही विषय तुम्हाला दिलेला आहे, विचारसागरमध्ये बी आलेला आहे. तर अशा प्रकाराने त्या ध्येयाला धरूनही नामस्मरण केलं जातं असं म्हटलं आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल असं. हां, जेव्हा तर त्याला असं ध्येयानुसार तर त्याच्या सुरुवात करताना वैखरीने सुरुवात जरी केली नामाने तरी नंतर तो ध्येयाशी संलग्न होत चालतो आणि त्याची जी उपासना आहे ती श्रेष्ठ होत चालते. चला, आता तत्वमसी महावाक्य काय म्हटले? नाम हे शब्दरूपच आहे. हां, बरोबर आहे ना. नाम हे शब्दरूप आहे. हां, म्हणून तत्वमसी महावाक्यात सुद्धा शब्दच प्रमाण आहे आणि नामामध्ये सुद्धा शब्दच प्रमाण आहे. हां, तत्वमस्यामध्ये सुद्धा नामच आलेलं आहे म्हणून नामच तत्वमसी या पदालाही आधार आहे. हजारो आहेत, हजार आहेत असं नाही, हजारो आहेत.
गरज आहे असं नाही. भगवंताची असंख्य नामे. आणि मग त्या सगळ्यांच्यामध्ये कोण आहे? ओम आहे. आणि ओंकार, ओम हे काय आहे? भगवंताचं नाम आहे. म्हणून तुम्ही जे जे पद उच्चारता ते भगवंत वाचक आहे. ओंकार. पण आमचा अर्थ तसा नसतो. म्हणजे जसं आता हे ग्रंथ हे पद उच्चारलं तर ग्रंथ हे नाम कोणाला शोभलं? देवालाच. पण ग्रंथ याच्यात आमचा उद्देश हा पुस्तक असा असतो किंवा एखादा पारमार्थिक उपदेशपर पदार्थ म्हणजे ग्रंथ असा अर्थ केलेला असतो. म्हणून त्या पदार्थाची नावं त्या पदार्थ बोधक आहेत असं आम्हाला वाटतं. खुर्ची असा शब्द प्रयोग केला तर बसण्याचं साधन म्हणून त्याचा अर्थ. पण खुर्ची हे पद भगवंत बोधक आहे असं वाटत नाही, कारण ओंकारापासून उत्पत्ती. पण सगळे पद हे ओंकारापासूनच होतात. म्हणून तुम्ही जे जे बोलताल ते देवच बोलताल. पण तुम्ही त्याला तसं मानत नाही कारण तुम्हाला त्याचा अर्थही ज्ञात नाही. आता तत्त्वमसी या महावाक्यातही ओंकार आलेलाच आहे. म्हणजे ओम नाही असं एकही पद नाही. पण हे जीवाला माहीत नाही. ओम पद आल्यावर ते म्हणतात हो ओम पद आलं. पण ओम पद अन्य वाक्यात नाही का? अन्य पदामध्ये नाही का? तर आहेच आहे. म्हणून तत्त्वमस्यादी महावाक्यातही नामाचा भाग आलेला आहेच. विष्णू सहस्रनामातील मुख्य नाम सांगितले त्यात काही सगुण बोधक आहेत आणि काही निर्गुण बोधक. पुढे आत्मसाक्षी कुटस्थ ब्रह्मणी निर्गुण बोधक. रामकृष्ण गोविंद म्हणजे सगुण बोधक. हां, सांगता का बबन महाराज? नाही वाचलं. हां, डुमणेताई सांगा. आणि संत उच्चारित म्हणजे श्रुतीने सांगितलेली, पुराणांनी सांगितलेली विठ्ठल आणि पांडुरंग ही संत प्रणीत नाव आहे. आणि ती नामेच आहे. हे ते सामान्य नाम आहे आणि नामाची सर्वात जास्त व्याप्ती असल्यामुळे प्रत्येक पदात त्याची व्याप्ती आहे. प्रत्येक पदामध्ये त्याची व्याप्ती आहे. महावाक्य विशेष होण्यास्तव त्यातही सामान्य नाम असतं आणि विशेषात सामान्याची व्याप्ती. महावाक्य काय आहे? विशेष. आणि त्याच्यात कोण आहे? सामान्य. म्हणून विशेषामध्ये सामान्याची व्याप्ती असते. विशेषामध्ये सामान्याची. म्हणून नामाची व्याप्ती महावाक्यात सुद्धा आहेच. त्याच्यासाठी अभंग आहे. तत्वमस्यादी महावाक्य उपदेश नामाचा अर्धांश नाहीये. माऊलींचा अभंग आहे. हां, तत्वमस्यादी महावाक्यात नामाचा अंश मुळीच नाही असं नाही, तर नामाच्या व्यापकतेच्या मानाने थोडा अंश असल्यामुळे असं म्हणतात. बरोबर. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नामाची व्यापकता किती सांगितली आहे तर त्याला दृष्टांत सांगितलेला आहे की ज्ञानदेव कुशे निवृत्तीशी सार गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणजे नाम व्यापक आहे आणि सामान्य आहे. आणि तत्त्वमसी महावाक्य विशेष आहे, परिच्छिन्न आहे. आणि ते एका व्यक्तीसाठी वापरलेलं आहे. मग त्याला कोणाला वापरलं? आता तत्त्वमसी महावाक्य कोणाला वापरलं? तर ज्याला ओंकार स्वरूप परब्रह्म आहे, त्या परब्रह्माचं स्वरूप ज्याला ज्ञात झालेलं आहे पण ते माझ्यावरून परिच्छिन्न आहे असा जो मानतो त्याला ते तूच आहे हे सांगण्यासाठी काय केलं? तत्त्वमसी महावाक्याचा उपयोग केला. जर ज्याला ततही पदाचा अर्थ कळाला नाही आणि त्वमही कळाला नाही तर त्याला महावाक्याचा उपदेश फलीभूत होणार नाही. कारण त्याला तत् आणि त्वम पदाचे अर्थ ज्ञात नाही. चला, आणखी परत एक ओळी सांगितली की हागा नामची एक जयाचे पाहता गगनही तिशेताचे गुण एक एक काय तयाचे आकर्षण. असं 6व्या अध्यायामधली ओवी आली.
परमात्म्याच्या नामाच्या व्याप्तीने आकाशाची व्याप्ती कमी आहे असा आकाशाचा दृष्टांत देऊन नामाची व्याप्ती मोठी आहे असं सांगितलं. नामाची व्याप्ती मोठी आहे. आणि तत्वमशादी महावाक्य नामाची व्याप्ती मोठी आहे करताना नाम म्हणजेच शब्द आणि शब्दात ओंकार आहे. ओमनी सुरुवात होते. सगळ्या शब्दांची सुरुवात इंग्रजी भाषेतल्या, फ्रेंच भाषेतल्या, जर्मन भाषेतल्या, मराठी भाषेच्या शब्दामध्ये ओंकार हा आहेच. म्हणून या विश्वातील शब्दांची सुरुवात ओंकाराने झाली. आणि ओंकाराने झाली तर ओम हा शब्द म्हणजे गुण आहे आणि तो आकाशाच्याही अगोदर आहे. आकाश हे शब्दाला राहण्याची जागा आहे. आकाशाचा शब्द हा गुण आहे. गुण हा अगोदर झाला आणि नंतर गुणी आला. म्हणून आकाश, म्हणून ओंकार, म्हणतो ओंकार, म्हणून नाम रूपी ओम रूपी शब्द हा आकाशापेक्षाही व्यापक आहे. तो त्याचं कारण आहे. कारण हे कार्यापेक्षा व्यापक आणि सूक्ष्म असतं. लय रूप निवृत्ती सांगताय सगळ्या रूपाचं ग्रहण नामात होतं. सगळे नाम हे ओंकारापासून उत्पन्न झाले. मग त्याचं लय सगळ्या नामांचा ओंकारात होतो. आणि ओंकार ब्रह्मरूप म्हणजे वाचकाचा अभिधा असल्यामुळे ओंकार ब्रह्मरूप पाचव्या तरंगामध्ये पूर्ण उपासनेचा प्रकार. बरोबर. आणि तत्वमसी महावाक्य हे प्रमाणत्व औषधाने ज्ञानाचे साक्षात साधन आहे. आणि रामकृष्ण हरी हे नाम वागेंद्रियाचा विषय आहे. बरोबर. वाक इंद्रिय म्हणजेच वाणी. रामकृष्णारी. मग आता आपण सरळ सरळ बोलतो रामकृष्णारी. रस्त्याने कोणी भेटला रामकृष्णारी रामकृष्णारी. त्याचं स्मरण राहावं आपल्याला की मी कोण आहे तर तुम्हीच राम आहात, तुम्हीच कृष्ण आहात, तू राम आहेस. राम राम असे म्हणायचे पूर्वी. राम 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 राम. जे हरी म्हणले काय आणि राम राम म्हटले काय काय फरक नाही पडत. म्हणजे राम राम म्हणजे तू राम आहेस, मी राम आहेस, सगळे विश्व राम स्वरूप आहे. ते कर्मस्वच्छेदाने चित्तशुद्धी, पाप निवृत्ती, पुण्योत्पत्ती, नित्यानित्य वस्तू विवेक, वैराग्य, विविदिशा हे ज्ञान प्राप्तीद्वारा मोक्षाचंच साधन आहे. असा क्रम मानला नाही, स्वीकार केला नाही तर नामाने मोक्ष होतो हे याचा म्हणणं असंभव होईल. बरोबर. सांगा नाना पुढं. नामधारकाच्या वागेंद्राचा विषय असून तो मग कर्म औषधाने चित्तशुद्धीसाठी तो फलदायक होतो. त्यासाठी जे क्रम दिलेला आहे म्हणजे त्याची प्राप्तनिवृत्ती, पुण्याची उत्पत्ती, नित्य वस्तूचा विवेक आणि वैराग्य आणि विविदिशा आहे. या प्रतिद्वारा ते मोक्षाची साधन काय म्हणून सांगितलं. आणि नामाने मोक्ष होता हे क्रम जर मानला नाही तर मग नामाने मोक्ष होते म्हणजे संभव होत नाही. मग आता म्हणून म्हटलं मोक्षाचे 2 प्रकार आधी कळाले तर तुम्हाला ते कळून येईल की नामाला क्रम का दिला. तर त्याचे 2 भाग आहेत. एक, नामाने वैकुंठादी लोकाच्या प्राप्ती झाल्या तरीसुद्धा मुख्य मोक्षात गेला नाही म्हणून वैकुंठात जाऊन कल्पांतराने निर्गुण निराकार मोक्ष झाला. दुसरा जो मोक्ष आहे तो इथेच या मृत्यू लोकात होतो. जो निर्गुण निराकार मोक्षाची प्राप्ती मानवाला होते. कशी होईल मानवाला? मुमुक्षू ज्या वेळेला होतो तो त्यावेळेला पाप केलेलं असतं, विक्षेप केलेला असतं आणि आवरण निवृत्तीसाठी सद्गुरूंना शरण गेला. त्यावेळेला अधिकारी पुरुषाला जो मोक्ष झाला तो निर्गुण मोक्ष इथेच झाला. त्याला वैकुंठाला जायची गरज लागली नाही. पण मल आणि विक्षेप घालवण्यासाठी नामाची गरज लागली आणि वैकुंठाला गेला तरी नामाचीच गरज लागली. म्हणून दोन्ही दृष्टिकोनातून नाम हे क्रमाने निर्गुण निराकार मोक्षाला कारण आहे. चला लक्षात आलं ना आता? मोक्ष कळाला का सगळा व्यवस्थित? कसा मोक्ष 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 म्हणतात. हे मोक्ष आहे काय?
तर त्या तुम्हाला पुन्हा पुन्हा चिंतन करा, ऐकत राहा, म्हणजे मग कळल ते. ऐकत राहा म्हणजे याच्यातलं आता आपण इतका बोललो ना, तेच सांगितलं. परत परत तीच कॅसेट रिपीट करण्यामध्ये काय तथ्य. तुम्ही ऐका, तुम्हाला नाही कळालं तर तुम्हाला मोक्ष. हां, तर बऱ्याच त्या जणांना हेच म्हणणं आहे. मोक्षाचा नामाने प्रकार माहिती. परंपरेने मिळतो हे नाही माहिती, डायरेक्ट मिळतो म्हणजे. तर नामाने 2 प्रकारचे मोक्ष मिळतात. कोणते 2 प्रकाराने नामाने मोक्ष होतं सांगा वैष्णव काका. निर्गुण आणि सगुण. हां, कसा? विशेष जर वासनेचा अंश राहिला हं. तर वैकुंठाची लोक जाऊन दीर्घकाळानंतर विशेष वासनेचा अंश राहिला म्हणता तुम्ही. हा, किंचित किंचित. हां, म्हणजे विशेष राहिल्यावर त्याला वैकुंठाला न्यायची काय गरज आहे. किंचित सांगितलं. हां, पुढे. आणि मग तिथं अनंत काळ राहून नंतर तो निर्गुण स्वरूपाच्या मोक्षाला जातो. आणि त्याचप्रमाणे मुमुक्षीने प्रयत्न केला. थांबा, बरं सांगा. हां, या लोकांचं जर मनुष्याने प्रयत्न करून परंपरेनं जसं मन विक्षेप आधी जाऊन औरंगाबाद सद्गुरूची शरणागती पट करून आणि मग ह्या देहाच्या त्यावर मुक्तीचं होऊ शकतो. ज्ञानानेच भेटतो. असे 2 प्रकाराने मोक्ष नामानेच होतात. मग निर्गुण निराकाराकडे जायचं असेल तरी मुख्य नामच आहे. आणि डायरेक्ट वैकुंठाला जायचं असेल तरी बीज नाम. आणि फळ हरीचे नाव. बीज आणि फळ हरीचे नाव. तर तिथे तो बीज आणि फळ हरीचे नाव, तिथला तो लोकांतराचा मोक्ष धरला. आणि बीज आणि फळ हरीचे नाव इकडे नाही, इथे आपण अधिकारी बनवण्यासाठी त्याला तयार केला. फळ नंतर ज्ञानोत्तर भक्ती होईल. तर तेव्हा आणि मग त्याच्यातही मग आता भक्तिशास्त्रातलं सर्वात श्रेष्ठ काय, तर नाम हे साधन सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्या न पवती याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडपाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा हो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, जेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी सांडियेला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. तर तो यशोदेचा बाळ इथं 2 प्रकार घेतले. यशोदेचा बाळ सगुण दाखवला आणि यशोदेचा बाळ निर्गुण दाखवला. चला, ज्योतिष्टोमेन स्वर्ग कर. आता हे एकदमच हुकलेले आहेत. जे स्वर्गाधिकाला जातात ना, तर ते हुकलेल्या केसेस आहेत. म्हणजे असं आहे की त्यांना पुण्य निर्माण केलं, त्यांनी मृत्यू लोकात पुण्य तयार करायला बी कष्टच येतं. पण त्याच्यानंतर ते स्वर्गाधिकाला गेले, तर स्वर्गाला गेले म्हणजे मोक्ष मिळाला नाही, जरी त्याला आम्ही उद्धाराच्या कक्षेत टाकत असतो. मानवापेक्षा देव शरीर श्रेष्ठ आहेत म्हणून त्याला कल्पित उद्धार म्हणा. स्वर्गाला गेले आणि स्वर्गाला जाऊन त्या ठिकाणी भोगून पुन्हा मृत्यू लोकामध्ये मानवाच्या शरीरापेक्षा निकृष्ट शरीर घेऊन बसले, म्हणून देवादिकांचे मोक्ष यथार्थ मानले गेलेले नाहीत. चला, ज्योतिष्टोमेन स्वर्ग काम हे त्याच्यात यज्ञाचं आणि स्वर्गाचं कार्यकारण पण सांगितलं. जे अदृष्ट फळ आहे, मग ते इथं त्याचं अदृष्ट फळ असं ना स्वर्गात जाणे. म्हणून मग त्याचं कार्यक्रम आहे. पण त्यासाठी कल्पना केली की मुक्ती नाम हाती मोक्ष जी सांगितले, मग नामानेच मोक्ष होतो. तर मग नामाने आता स्वर्गाचा मोक्ष की स्वर्गामध्ये जर जायचं असेल तुम्हाला, तर म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे, मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. तर यज्ञाधिक कर्म, याच्यात यज्ञ हे पद आलं. यज्ञ कशाने घडतो? कर्माने जो यज्ञ होतो तोही आणि उपासनेने जो होतो तोही. म्हणजे यज्ञाचे बी 2 भेद केले, कर्मजन्य यज्ञ आणि उपासनेने होणारा यज्ञ, उपासनाजन्य यज्ञ. मग उपासनाने होणारा त्याच्यातही नामाने यज्ञ होतो. म्हणजे तुम्ही जर असा लौकिक ज्याला कर्मयज्ञ म्हणतात तो कर्मयज्ञ मांडून बसले, हां आता बरेचसे कर्मयज्ञ चालू असतील, मग त्या कर्मात बसले तर त्यापासून निर्माण होणारं अदृष्ट म्हणजे पुण्य, आणि तिथेच ठाईच बसले आणि रामकृष्णारी 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 नाम आळवलं तर त्यापासून होणारा यज्ञ उलट कर्मजन्य यज्ञापेक्षा उपासनेचा यज्ञ सर्वोत्कृष्ट यज्ञ आहे. हे आंधळ्या लोकांना कळत नाही. हा, नाम जप यज्ञ परम पावना, बाधू न शके स्नानाजी कर्म, नामे पावन धर्म धर्म नाम परब्रह्म वेदार्थे.
तर हे जर कळालं ना, म्हणून याच्यातला भाग कळण्यावर जास्त आधारित आहे करण्यापेक्षा. कर्माच्या यज्ञापेक्षा मानसरूपी यज्ञ हा श्रेष्ठ यज्ञ आहे. म्हणून ही सगळी बैठक आधी कळून घ्या आणि मग नंतर करायला सुरुवात करा की काय करायचं आहे. म्हणून मग आता जे जे नामाची साधनं येतं ती नामापासून जसं कीर्तन झालं, नामसंकीर्तन श्रेष्ठ साधन आहे. पाठ हे साधन श्रेष्ठ झालं, श्रवण हे साधन श्रेष्ठ झालं, हे कळालं पाहिजे. नुसतं करण्यामध्ये काही स्वारस्य नाही. म्हणजे आंधळे लोक ज्याला कळत नाही ना काही, तर हे लोक त्याच्या छंदात पडलेले. चला, नाम आणि मोक्ष यातील कार्यक्रम भावाचा असंभव आहे. कारण नाम हे साक्षात साधन नसून ते ज्ञानद्वारा साधन आहे. साक्षात नसून ज्ञानाद्वारा साधन. चला पुढे. ज्ञान साध्य मोक्ष नाम साध्य मोक्ष काही वेगळं नाही, नसून एकच आहे असं म्हणजे सांगितलं. तर आत्तापर्यंतचा हा विषय झाला. हां, तर मोक्षाचे नाम हे मोक्षाचे साक्षात साधन नसून ज्ञानद्वारा मोक्षाचे साधन आहे. यावरून ज्ञान साध्य मोक्षावरून नाम साध्य मोक्ष काही निराळा वेगळा नसून एकच आहे हे सहज लक्षात येईल आणि काही अडचण नाही. याच्यातली पूर्ण बैठक व्यवस्था जर कळाली, म्हणून नामाने मोक्ष म्हटला तरी वाईट वाटायचं कारण नाही आणि ज्ञानाने मोक्ष म्हटला तरी काही कारण नाही. आणि स्वरूप कळालं पाहिजे आणि लोकांतर आणि शरीर भोग कळाला पाहिजे. मोक्ष म्हणजे नक्की काय हे कळण्यासाठी तुम्हाला ही सगळी रचना कळाली पाहिजे. आणि त्याच्यातून मी कोण आहे याचं ज्या वेळेला चिंतन केलं जातं त्यावेळेला तू परमतत्व ब्रह्मच आहेस. मग ब्रह्माची प्राप्ती किंवा ब्रह्मस्वरूपाची स्थिती प्राप्त होण्यासाठी केलेली उठाठेव ही मोक्षाच्या अंतर्गत येते. चला, तर अशा प्रकारे सद्गुरूंच्या कृपेने 5 जे प्रकाश होते ते पूर्ण झालेले आहेत आणि 6व्या प्रकाशाला प्रारंभ करतो आहे. आता आहे अनुपलब्धी प्रमाण निरूपण. तर आता मुख्य विषयाला प्रवेश आहे. आता काही रहस्य नाही, त्यामुळे आता अभ्यास करा व्यवस्थित. चला वाचा. प्रकाश 6वा अनुपलब्धी प्रमाण निरूपण. हां, अभावाचे सामान्य लक्षण व त्याचे भेद. अभावाचे सामान्य लक्षण आणि त्याचे भेद. मुख्य 5 प्रकाश कोणते झाले? हां, सोबताई सांगा. 5 प्रकाश क्रमशः सांगा कोणते झाले आपले. उपमान, अर्थापत्ती आणि 6वा. आणि यांना प्रमाण असं म्हटलं. प्रमाण म्हणजे जे प्रमाणशीलता आपण ज्याला म्हणतो की ज्याची जी ज्ञानं होत आहेत आपल्याला लौकिकामधल्या मायाकृत पदार्थांची जी ज्ञानं होत आहेत ती आपल्याला अशा प्रकारे निर्माण झालेली दिसत आहेत की प्रत्यक्ष प्रमाण त्याच्या अंतर्गत 6 भेद सांगितले होते. कोणते 6? पाच इंद्रियाचे 5 आणि 6 मानस प्रमाण सांगितले. झाले. 5 ज्ञानेंद्रियाचे 5 आणि 6 मानस आहे. तर ह्याच्यामध्ये या 6 प्रमाणांचा विचार केलेला आहे. मनाला सुद्धा कोण म्हणतं? मानस प्रमाण मानले. प्रमाण मानले कोणी नाही ऐकायचं म्हणलं. नाही ऐकायचं वाचस्पती विद्यारण्य स्वामी कशाला? नाही ऐकायचं. तर वाचस्पती मिश्रांनी मानस प्रमाण म्हणून मनाला इंद्रिय मानलं आणि त्याचं प्रामाण्य तयार झालं. म्हणून 5 इंद्रियांच्याद्वारे होणाऱ्या 5 प्रमा आणि मानस प्रत्यक्ष प्रमा अशी प्रत्यक्षामध्ये नंतर अनुमान प्रमाण हे समोर आलं. त्याचा विचार केला. शब्द प्रमाण आलं, उपमान प्रमाण आलं, मागं आत्ता येऊन गेलं कालच्याला तो अर्थापत्ती प्रमाण झालं आणि त्या अर्थापत्ती प्रमाणानंतर आता 6वं येतं आहे ते. तर 6व्या अनुपलब्धी प्रमाणाची काय उपयोगिता आहे असं म्हटलं तर अभावाचं ज्ञान जे करून देतं त्याचं नाव काय आहे? अनुपलब्धी प्रमाण आहे. आता अभावाचं ज्ञान बऱ्याच लोकांना असं वाटतं की ज्या ठिकाणी पदार्थच दिसत नाही म्हणजे हे डोळ्यांनी कळालं, तर डोळ्यांनी कळत नाही. कारण डोळ्यांना रूपाचं ज्ञान होतं. डोळ्यांना रूपाचं ज्ञान झालं
डोळ्याचा विषय कोणता आहे? रूप असा विषय. आणि मग मग अभावाचं ज्ञान कसं होतं? तर ते अनुपलब्धी प्रमाणाने होतं. विषय सूक्ष्म आहे, त्यामुळे चिंतन करा, म्हणजे पुढे पुढे कळेल. वाचा. अभावाचे सामान्य लक्षण व त्याचे भेद हम्म. शिष्याने शंका केली. तर हे श्री गुरु, आपण मागील प्रकाशात जे अर्थापत्ती प्रमाणाचे लक्षण व प्रकार सांगितले ते मला समजले. बरोबर, ते तुम्हाला समजले. तर अर्थापत्ती प्रमाणाचं काय लक्षण आहे शेंडे साहेब? अर्थापत्ती प्रमाणाचं लक्षण काय सांगितलं गेल्या पाठात? नाही सांगितलं. व्याप्यावरून उपपादकाचे उपपाद्य हेतुभूत जे उपपाद्य ज्ञान त्याला सांगा शिंदेताई. अर्थच आहे आपल्याला. तिथं त्याचा योगिक अर्थ झाला. लक्षण काय? उपपाद्यावरून उपपादकाची केलेली कल्पना. तर त्याला काय म्हटलेलं आहे? अर्थापत्ती प्रमाण. आणि त्याचे प्रकार सांगा. सांगता नाही. श्रुत अर्थापत्ती आणि दृष्ट प्रमाण अर्थापत्ती नाही. अर्थापत्ती प्रमाणाचे प्रकार: अन्वयी, हां, अन्वयी, व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी. तर असे प्रकार आलेले होते. त्याचे मागं पाहून घ्या, परत मागं जा आता. तेव्हा वाचा पुढे. आता ते म्हणले आता अर्थापत्ती प्रमाणाचे लक्षण व प्रकार सांगितले ते मला समजले. बर, समजलं. आता अनुपलब्धी प्रमाणाचे लक्षण व प्रकार मला माहित नसल्यामुळे ऐकण्याची इच्छा आहे, तरी ते मला कृपा करून सांगा. ठीक आहे. श्री गुरु, हे शिष्य, अनुपलब्धी प्रमाणापासून अभावरूप प्रमेयची उत्पत्ती होते. हां, अनुपलब्धी प्रमाणापासून अभावरूप प्रमेयची उत्पत्ती. प्रमा म्हणजे ज्ञान. कोणतं ज्ञान? तर अभावाचं ज्ञान. त्याची उत्पत्ती, अभावाच्या ज्ञानाची उत्पत्ती कशी होते? तर त्याच्यासाठी काय व्हावं लागेल? अनुपलब्धी प्रमाण आणावं लागेल. अनुपलब्धी प्रमाणामुळे अभाव प्रमा कळाली. चला. म्हणून अभाव प्रमेयच्या असाधारण कारणास अनुपलब्धी प्रमाण असे म्हणतात. कशाला काय झालं? लक्षण केलं. अभाव प्रमेयच्या असाधारण कारणाला अनुपलब्धी प्रमाण असे म्हणतात. आणि अनुपलब्धी प्रमाणापासूनची प्रमा होते, तिला अभाव प्रमा म्हणतात. चला. जो मनुष्य न्याय व वेदांत शास्त्र संस्कारहीन असेल तर तो मनुष्य अभावाच्या स्वरूपात जाणू शकणार नाही. कोण जाणू शकणार नाही? अभावाला कसं काय जाणेल? अभावाला जाणण्यासाठी बुद्धी सूक्ष्म करावी लागेल, है ना. आता आपण जिथे बसलेलो आहे या मंडपामध्ये पुष्कळशी पोकळी दिसते तुम्हाला. त्या ठिकाणी पदार्थ दिसत नाही, म्हणजे पदार्थांचा अभाव आहे. हा अभाव तुम्हाला कानाने कळाला का डोळ्यांनी कळाला? तर तुम्हाला कानानेही कळाला नाही आणि डोळ्यानेही कळाला नाही, तर तो तुम्हाला अनुपलब्धी प्रमाणाच्या द्वारे कळतो. म्हणून कसं कळतो ते पाहणं. ते तुम्हाला हळूहळू हळूहळू कळत राहील. पण तुम्ही असं समजच करून ठेवू नका की डोळ्याने कळतो, डोळ्याने कळतो. हां, तर तो प्रत्यक्षाचा विषय नाही. हां, चला. म्हणून त्या अभावाचे स्वरूपच सांगतो. प्रथम त्या अभावाचे स्वरूपच सांगतो. हां, अभावाचे स्वरूप सांगतायत. चला. असे जो निषेधमुख प्रतीचा विषय असतो किंवा प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय असतो त्याचा अभाव असे म्हणतात. चला, पहिले एक लक्षण दिलेलं आहे इथे की जो निषेधमुख प्रतीचा विषय असतो, म्हणजे निषेधमुख प्रतीती म्हणजे निषेध नसणं. निषेधमुख प्रतीचा विषय जो तुम्हाला त्या ठिकाणी पदार्थाचा भाव प्रतीतीला येत नाही, अर्थातच निषेधमुख प्रतीचा विषय झाला. नचा विषय होतो. किंवा प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय होतो. प्रतियोगी सापेक्ष प्रतीती, प्रतियोगी अनुयोगी आणि प्रतियोगी असे शास्त्रामधले हे दोन भाग आहेत. जो पदार्थ तुम्हाला प्रतिपादन करणार त्या पदार्थाला पदार्थाचा जो प्रतियोगी आणि जो पदार्थ प्रतिपादन करता तो अनियोगी. ज्याचा अभाव सांगायचा तो त्या अभावाचा प्रतियोगी असतो. हे सूत्र आहे. ज्या पदार्थाचा अभाव सांगायचा
तो त्या अभावाचा प्रतियोगी असतो. म्हणजे पहा, एखादा घट आहे आणि त्या घटाचा अभाव सांगायचा असेल तर घट अभावाचा प्रतियोगी कोण झाला? घटच झाला. म्हणजे घट हा अनियोगी आणि अभाव त्याचा प्रतियोगी. मध्ये गेला तो, म्हणून तो त्याचा प्रतियोगी ज्याच्यापासून उत्पन्न झाला. मग आता त्याच्यात प्रकार केले न्यायशास्त्रकारांनी की ज्याचा अभाव सांगायचा तो त्या अभावाचा प्रतियोगी, म्हणजे एक घट झाला. पण कोणता घट झाला? तर एक वास्तव घट होतो आणि एक अभावरूप घट असतो. घटाचे दोन प्रकार आले, एक अभावरूप घट आणि एक भावरूप घट. घटाचे दोन प्रकार झाले. ज्याचा अभाव सांगायचा तो त्या अभावाचा प्रतियोगी असतो. कोणाचा अभाव सांगायचा? घटाचा. जो अभाव सांगायचा तो त्या घटाचा प्रतियोगी असतो. आता इथे तर पुष्कळ अभाव आहे. त्या अभावापैकी कोणता अभाव? प्रतियोगी सापेक्ष प्रतीतीचा जो विषय, प्रतियोगी कोण? घट. त्याचा प्रतियोगी सापेक्ष प्रतीतीचा विषय दुसरा घटच. म्हणजे घटाचा अभाव का? हा, पण घटाचा अभाव असताना अभाव तर पुष्कळ आहे, पण ज्या मापाचा घट आहे त्याच मापाचा त्याचा अभाव असतो ना. म्हणून प्रतियोगी तुम्हाला इथे अभाव किती आहे? आपल्याकडे पुष्कळ आहे. याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वस्तू ठेवता येतील या अभावाच्या. जशी घरात पोकळी असते म्हणून घरात वस्तू आणतो आपण. घरात जर ते म्हणले आपल्या घरात जागा शिल्लक नाही, म्हणजे तुमच्या त्या घरामध्ये काय नाही? म्हणजे तिथं जागा नाही, पोकळी नाही असं म्हणतात. मग आता त्याच्यात तुम्ही एक कपाट आणलं, एका कपाटाने काय केली? तेवढी जागा व्यापली. म्हणून कपाटाच्या अभावाचा प्रतियोगी अख्खी जागा नाही, तर जेवढ्या जागेत ते कपाट मावलं तेवढ्या जागा ही त्याचा प्रतियोगी बनते. तितकीच जागा, संपूर्ण जागा नाही. तसा घट अभावाचा प्रतियोगी तो जो घट आहे येईल, कळेल हळूहळू. त्या प्रतियोगी सापेक्ष प्रतियोगी सापेक्ष प्रतीतीचा नव्या नायकाचं म्हणणं नव्या नायकांचा आहे. राज्याचं पहिलं होतं निषेधमुख प्रतीतीचा विषय, त्याला घट म्हटलं. नुसता आपला अभाव म्हटलं. निषेधमुख प्रतीतीचा विषय असतो. तो जर अभाव असं म्हटलं तर निषेध कोणाचा केला हा प्रश्न तयार होतो. म्हणून निषेधाचा जो प्रतियोगी, म्हणून नव्यांनी काय केलं? सुधरून घेतलं आणि ते म्हणले निषेध कोणाचा केला? म्हणले ज्याचा अभाव सांगायचा त्याचाच निषेध केला. त्याला प्रतियोगी सापेक्ष प्रतीतीचा विषय त्याचा अभाव असे म्हणतात. अभाव अशी असे अभावाची दोन लक्षणे आहेत. बरोबर. त्यापैकी अभावाचे पहिले लक्षण प्राचीन न्यायिकाच्या मतानुसार सांगितले आहे व अभावाचे दुसरे लक्षण नवीन न्यायिकाच्या मतानुसार सांगितले आहे. बरोबर. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या मतात ध्वंस आणि प्रागाभाव हे दोन अभाव न शब्दजन्य प्रतीचे विषय होत नाही हे होय. पहा, न शब्दजन्य प्रतीतीचे विषय होत नाहीत. कोणाच्या मतात? नव्या नायकाच्या मतात. म्हणून ते तर म्हटले की ध्वंस आणि प्राक अभाव हे दोन अभाव न शब्दजन्य प्रतीतीचे विषय होत नाहीत. घटाचा ध्वंस झाला म्हणजे घट फोडला, मग घटाचा काय झाला? ध्वंस झाला. आणि काय निर्माण झाला? अभाव. तो अभाव प्रध्वंस अभाव. ध्वंस म्हणजेच प्रध्वंस. तर प्रध्वंस अभाव झाला. हा प्रध्वंस झाला तो कोणाचा? तर प्रतियोगी मानला तरच तुम्हाला बोलता येईल. प्रतियोगी मानला नाही तर ध्वंस कोणाचा ही शंका. दुसरा आहे प्राक अभाव. मग आता प्राक अभावामध्ये सुद्धा प्राक म्हणजे पदार्थ उत्पत्तीवरून पूर्वकाळी त्याच पदार्थाचा असणारा जो अभाव तो काय झाला? प्राक अभाव झाला. मग तिथं सुद्धा कोणाचा अभाव? प्रतियोगी जर नसेल तर न प्रतिजन्य प्रतीतीला विषय होत नाही. त्याला प्रतीतीची आवश्यकता, आपली प्रतियोगीची आवश्यकता असते. लक्षात आले?
तिथं व्याख्या करताना मग जो प्रतियोगी निषेधमुख प्रतीचा विषय असतो अशी करावं लागेल. हा, प्रतियोगी जो टाकावं लागेल तिथं. मग त्यांनी बदललं हा, ना, मग याच्यामुळे दुसऱ्यांनी यांनी लक्षण खाली- हा. म्हणूनच लक्षण आणलेलं आहे त्यांनी की जो प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय असतो त्याला अभाव असं म्हणा. निषेधमुख प्रतीचा जो विषय आहे तेवढं लक्षण करून चालणार नाही. हा, म्हणून निषेध कोणाचा केला म्हणून प्राकाभाव आणि प्रध्वंसाभाव या हे दोन्हीही न प्रतीजन्य विषय होत नाही असं कोण म्हटलं? नवविनायक. आणि त्यांनी काय केलं? लक्षण सुधरवून सुधारून घेतलं. घेतलं. त्यांच्यावर पण पुढे दोष सांगितला अतिव्याप्ती. आहे पुढे आहे. चला. शिवाय प्रतियोगीचा त्याग करून केवळ अभावाची प्रतीतीच होऊ शकत नाही. म्हणून सर्वच्या सर्व अभाव प्रतियोगी सापेक्ष शिवाय प्रतियोगीचा त्याग करून प्रतियोगीला जर टाकलं तर नाही. केवळ अभावाची प्रतीतीच होत नाही. अभाव कोणाचा हा प्रश्न शिल्लक शिल्लक राहतो. राहतो. म्हणून सर्वच्या सर्व अभाव प्रतियोगी सापेक्ष प्रतीचेच विषय आहे. सर्वच्या सर्व अभाव हे प्रतियोगी सापेक्ष प्रतीतीचे विषय आहेत असं कोण म्हणतं? नवविनायक म्हणतात. शिष्य शंका आली परत. शिष्य महाराज नवविनायकाच्या या अभावाच्या लक्षणात अतिव्याप्ती हा दोष येतो. बर, अतिव्याप्ती कुठं आली ते पाहता. अतिव्याप्ती कळालं. अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव. येतात दूषत्रय रहितो असाधारण धर्म लक्षण येतात दूषणत्रय रहितो असाधारण असाधारण लक्षण असं लक्षणाचं लक्षण केलं. तर या तिन्ही दोषांनी युक्त लक्षण असता कामा नाही. अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव माहिती तुम्हाला चेंडे साहेब? नाही. मस्केताई माहिती का? अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव. म्हणून त्यांनी म्हटलं की तुम्हाला अगोदरचा अभ्यास झालेला असला तर पुढं कळलं नाही तर पहिल्याच प्रकाशात सांगा. चोबेताई, अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव होऊन गेलं कितीतरी वेळा. हे संभव नाही सांगता यायचं, अव्यक्ती अतिव्यक्ती सांगता येईल. सांगा. अतिव्याप्ती म्हणजे आपण एखाद्या ह्याचं लक्षण केलं तर त्याच्यावर न राहता इतर ठिकाणी पण जाणं, बिलकुल त्याला अतिव्याप्ती. झालं. बरोबर. आणि एखादं लक्षण केलं पण ते सर्वांच्या ठिकाणी न जाणं त्याला अव्याप्ती. सर्व अंशावर त्याच्याबद्दल आपण लक्षण केलं त्या सगळ्या ठिकाणी न काही जाणं, अंशावर राहणं त्याला अव्याप्ती. अव्याप्ती. आणि असंभव असंभव त्या लक्षाच्या ठिकाणी जाणं त्याचं नाव असंभव. त्याच्यावरती बसणंच नाही. केलेलं लक्षण हे त्या ठिकाणी न जाणं त्याला येता गोर एक शब्द गाईला एक खोर असतो ती जात नाही ना का? यथा गो कपिलत्वम. कपिल म्हणजे काळ्या रंगाची गायी आहे. यथा गो कपिलत्वम. अव्याप्ती. कारण तांबड्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या सुद्धा गाया आहेत. म्हणून यथा गो कपिलत्वम हे लक्षण कोणत्या दोषाने ग्रस्त आहे? अव्याप्ती. अव्याप्ती. यथा गो शृंगित्वम. यथा गो शृंगित्वम. म्हशीला पण शिंगा अतिव्याप्ती. कारण म्हशीच्या ठिकाणी सुद्धा गायीच्या ठिकाणी शिंगा असतात हे बरोबर आहे. पण गायीच्या शिंगाच्याही पेक्षा बाहेर गेल्यामुळं म्हशीच्या ठिकाणी सुद्धा काय झाली? असलेल्या शिंगावर लक्षण गेलं. म्हणून काय झालं? अतिव्याप्ती. आता यथा गोरेकशफत्वम असं लक्षण केलं. म्हणजे जिला एक खूर असतो ती गाई, ती गाई असं लक्षण केलं. जिला एक खूर असतो, खूर माहिती ना, पायाला जो असतात त्याला खुर. तर यथा गोरे कशपत्वम जिला एक खूर असतो ती गाई असं लक्षण केल्याने कोणता दोष आला? कारण गाईला एक खूर नसतो तर दोन खूर असतात. म्हणून ते लक्षण असंभव दोषाने ग्रस्त आहे. मग आता मग यथा कपिलत्वम, शृंगित्वम, यथा शासनादिमत्वम असं लक्षण. तर ह्या सगळ्यांनी मिळून जे लक्षण बनलं ते यथार्थ लक्षण होतं. असं तर्कसंग्रहात होऊन गेला विषय तुम्हाला. याच्यातही झालेला. चला, तर तेव्हा अशा प्रकारचे हे लक्षण म्हणून हे कळायला पाहिजे. आता इथे काय म्हटलं? तो नैयायिकांच्या या अभावाचे लक्षण अतिव्याप्ती दोष आला. म्हणजे हे लक्षण व्याप्त लक्षणावर तर गेलं पण ते सोडून सादृश्य आणि संबंधावर हे लक्षण गेलेलं आहे. सादृश्यावर आणि संबंधावर अतिव्याप्ती होते
आता तुम्हाला याच्यावरच ची व्याप्ती कळाली तर अतिव्याप्ती कशी होते हे कळेल. कशावरची? हे जे लक्षण केलं आहे, कोणतं लक्षण केलं? प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय असतो तो अभाव. अभाव म्हणजे अभाव, सादृश्यता आणि संबंध हे तीन एका गटात आले असं त्याला म्हणायचं. अभाव, संबंध आणि सादृश्यता हे तिन्ही एका गटात आले. आता तुमचा मूळ विषय सांगितला जातोय तो अभाव, आणि अभावाचा प्रतियोगी म्हणजे प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय तो अभाव. हे लक्षण संबंध आणि सादृश्य याच्यावर अतिव्याप्त होतं. तर संबंधावरती अतिव्याप्त होताना कसं होतं आणि सादृश्यावर कसं होतं? तर संबंधाचाही प्रतियोगी असतो आणि सादृश्याचाही प्रतियोगी असतो. जसा अभावाचा प्रतियोगी आहे असं तुम्ही आत्ता म्हटले, तसं संबंधाचा प्रतियोगी असतो. तर ते म्हटले, हे दोघं म्हटले आम्ही दोघं भाऊ. म्हणजे राम हा श्यामचा भाऊ आहे असं वाक्य केलं. तर राम हा श्यामचा भाऊ आहे. तर राम कोणाचा भाऊ आहे? श्यामचा. तर तिथे एक प्रतियोगी तयार झाला. कारण संबंध सांगताना दोघाचा सांगायचा असतो, कोणाचा कोणाशी, कोणाचा कोणाशी. आणि सादृश्य सांगताना असं सांगितलं तर का यांचा मुखडा तर चंद्रासारखा शोभिवंत आहे असं म्हटलं. सादृश्य मुखाला कशाची उपमा दिली? चंद्राची. तर कोणाला दिली? मुखाला. कोणाची दिली? चंद्राची. तर तिथं सुद्धा म्हणजे तिथे सुद्धा सादृश्यामध्ये सुद्धा प्रतियोगी भाव असतो. लक्षात आलं ना? अनुयोगी प्रतियोगी हे लक्षात आलं ना? अनुयोगी प्रतियोगी नीट लक्षात ठेवा. यांचं मुख चंद्रासारखं आहे. हां, रामाचे मुख चंद्रासारखे आहे असं म्हटलं आपण. रामचे मुख चंद्रासारखं आहे. तर अनुयोगी कोण आणि प्रतियोगी कोण? शिंदेताई, अनुयोगी कोण? रामला धरायचंच नाही, मुख धरलंय आपण. मुख अनुयोगी आणि चंद्र हां, ज्याच्या ठिकाणी सांगायचं तो अनुयोगी, जे सांगायचं ते प्रतियोगी. आता अभावामध्ये बी तसंच आहे. कोणाच्या ठिकाणी सांगायचा तो अनुयोगी, कोणाचा सांगायचा तो प्रतियोगी. उदाहरण घेतलं तरी कपाला अनुयोगी होईल घट प्रतियोगी. आणि आता एक काय राहिलं आणखीन? सादृश्य सांगितलं. संबंध हां. तर राम हा श्यामचा भाऊ आहे. तर राम हा श्यामचा भाऊ आहे. श्याम अनुयोगी आणि राम प्रतियोगी. रामच्या ठिकाणी हां, कोणाच्या ठिकाणी आणि कोणाचा. लक्षात आलं? हे ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला अनुयोगी आणि प्रतियोगी मग त्याच्यावर आधारित आहे संपूर्ण गणित. मग आता तुम्हाला कुठे जायचं आहे? तर नैयायिकांच्या या अभावाच्या लक्षणात अतिव्याप्ती हा दोष येतो. तर अतिव्याप्ती म्हणजे काय हे कळालं. आणि पहिल्यांदा अभावामध्ये जो अनुयोगी प्रतियोगी होता तो तुम्हाला कळाला असं गृहीत धरून चाला आता. म्हणजे मग हा दोष येतो असा वाचा आता. अभावाप्रमाणे संबंध आणि सादृश्य हे सुद्धा प्रतियोगी निरपेक्ष प्रतीचे विषय आहेत. प्रतियोगी सापेक्ष प्रतीचे विषय कोण झाले? संबंध आणि सादृश्य हे सुद्धा आहेत. हां, अभावाप्रमाणे संबंध आणि सादृश्य हे सुद्धा प्रतियोगी निरपेक्ष प्रतीचे विषय आहेत असे नाही. म्हणजेच आहेत प्रतियोगी सापेक्ष प्रतीचे विषय आहेत. बरोबर आहे ना? तुम्हाला आता पिळू घेणार आहे. तुम्ही लय हुशार सांगताना स्वतःला हुशार म्हणताना पाहू आपण. तर प्रतियोगी सापेक्ष प्रतीचे विषय आहेत. परत पुढे दिलं त्यांनी. त्यामुळे संबंध आणि सादृश्य यांच्याशी ते आता तरी दिलं, परत पुढच्या वेळेस देणार नाही. ते आता त्यांनी दिलं त्यांनी की प्रतियोगी सापेक्ष प्रतीचे विषय आहेत. त्यामुळे तर हे असं म्हटल्यावरती सोपं आहे. पण ते आधी निगेटिव्ह केलं. निरपेक्ष प्रतीचे विषय आहेत असे नाही. तर सापेक्ष प्रतीचे विषय आहेत असं.
त्यामुळे संबंध आणि सादृश्य यांच्या ठिकाणी सुद्धा ते अभावाचे लक्षण जाते, म्हणून त्या अभावाच्या लक्षणावर अतिव्याप्ती नावाचा दोष येतो. का तर म्हणून अभावाच्या लक्षणावर काय झालेला आहे, अतिव्याप्ती नावाचा दोष आलेला आहे. अन्यथा अतिव्याप्ती आली नसती. म्हणून तुमचं लक्षण हे अतिव्याप्ती दोषाने ग्रस्त असल्याने यथार्थ नाही. सांगा. हे शिष्य त्याच्या ते असे समाधान सांगतात की संबंध आणि सादृश्य यांच्या प्रतियोगितेहून अभावाची प्रतियोगिता विलक्षण म्हणजे निराळी आहे. हे लक्षात आलं पाहिजे. आता तर संबंध आणि सादृश्य यांच्या प्रतियोगितेवरून अभावाची प्रतियोगिता निराळी आहे. म्हणजे प्रतियोगितेमध्ये भेद आहेत. भेद कशात झाले? प्रतियोगितेमध्ये भेद आहेत. अभावाची प्रतियोगिता ही अभावरूप पदार्थाची प्रतियोगिता आहे आणि संबंध आणि सादृश्याची प्रतियोगिता ही भावरूप पदार्थाची प्रतियोगिता आहे. ही विलक्षणता हे जर कळालं तर तुम्हाला मग हे उत्तर कळालं. काय पप्रतियोगितेचे दोन प्रकार काय केले? भावरूप पदार्थाची प्रतियोगिता आणि अभावरूप पदार्थाची प्रतियोगिता. घटाची प्रतियोगिता ही सांगताना प्रागाभाव सांगायचा आणि तुम्हाला घटाचा, मग तिथं अभावरूप प्रतियोगिता अभावाच्या अभावाची प्रतियोगिता आहे आणि भावाच्या अभावाची प्रतियोगिता आहे. असे दोन भेद तयार होतात. अभावाच्या अभावाची प्रतियोगिता आणि भावाच्या अभावाची प्रतियोगिता. भावाच्या अभावाची प्रतियोगिता आणि अभावाच्या अभावाची प्रतियोगिता. कळालं? ते तुम्हाला प्रवेश झाला पाहिजे ना त्याच्यात आत, तर तुम्हाला ते कळणार आहे. नाही तर मग अवघड आहे. तर अभ्यास करा आणि पुन्हा तर ऐकलं ना तर तुम्हाला त्याचा जर तुम्हाला अनुवाद करता आला तर मग तुमचा प्रवेश झाला समजायचा. नाहीतर पुढे जाऊन 4, 5, 6 पाठात तुम्ही असे गप्प बसताल. म्हणजे बरे महाराज सांगतील ऐकवत बस. लक्षात येण्यासाठी काय करा, पुन्हा पाहते आणि मी जे बोललेली वाक्य आहेत ना ते वाक्य नीट पहा की अभावाच्या अभावाची प्रतियोगिता आणि आता इथं संबंध आणि सादृश्य यांचा जो प्रतियोगी आहे तो भावरूप आहे आणि भावरूप पदार्थाच्या अभावाची प्रतियोगिता याच्यामध्ये भेद आहे. म्हणून ऐका काय उत्तर दिलेलं आहे श्री गुरूंनी. हे शिष्य याचे ते असे समाधान सांगतात की संबंध आणि सादृश्य यांच्या प्रतियोगितेहून अभावाची प्रतियोगिता विलक्षण म्हणजे निराळी आहे. कळालं? हे निराळे आहे. ती प्रतियोगिता कशी आहे? निराळ्याची. आणि अभावाची प्रतियोगिता निराळी आहे. आणि ती निराळी कशी हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. कारण अभावाचा अभाव आणि भावाचा अभाव यामध्ये भेद आहे. कारण न्याय ग्रंथात आचार्यांनी अभावाच्या प्रतियोगितेचे स्वरूप म्हणजे अभावरूपता हे होय असे लिहिले. भावरूपता अभावाचा अभाव. काय लिहिले? टिप लिहिली खाली वाचा. घट अभावाचा प्रतियोगी जो घट त्यामध्ये अभावाची अभावरूपता आहे म्हणून घट अभावरूपता हे अभावाच्या प्रतियोगीचे स्वरूप आचार्यांनी सांगितले. मला सांगा बरं समजून तुम्ही आता. वैष्णव काका सांगतील? नाही सांगा. पहिलं वाक्य काय लिहिलंय? घट अभावाचा प्रतियोगी जो घट. हे पहिल्यांदा सांगा. घट अभावाचा प्रतियोगी जो घट त्यामध्ये अभावाची अभावरूपता आहे. कशी आहे सांगा बरं मला. घटाचा अभावच आहे ना प्रतियोगीचा. नाही ह्यांना सांगणार तर तुम्ही सांगा. घट जो प्रतियोगी त्याचा अभावच आहे. घट अभावाचा अभावरूपता त्याच्या अभावाच्या अभावरूपताच आहे ना. जो प्रतियोगी आहे ना त्या अभावाचा तो घटच आहे ना. त्या घटाचे अभाव आहे ना. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये म्हणजे कशामध्ये? त्या घटामध्ये जो घट त्यामध्ये प्रतियोगी जो घट आहे ना त्यामध्ये. पण त्याच्यात असं आहे त्यामध्ये या पदाचा अर्थ सांगा बरं मला. बरं म्हणजेच जो उत्पन्न झालेला घट नाही त्यामध्ये तो प्रतियोगी आहे ना
त्याच्या अभावामध्येच हा, तर त्या जो घट उत्पन्न नाही झालेला झालं नाही, म्हणून म्हटलं अभाव म्हणजे सगळा अभाव नाही धरला, तर ज्या अभावाचा घटात प्रतियोगी म्हणल्यावर मग तो घट नाहीच आहे अजून. पण त्या मापाचा जो घट कोणता अभावरूप घट. अभाव. हा. एक मिनिट, या ठिकाणी गट नाहीये, हं. हा झाला अभाव. हां ओके. हा. आणि त्याचा प्रतियोगी काय गट, हां म्हणजे अभावाचा अभाव, म्हणजे हा. त्या घटाचा अभाव असं येईल. हां, म्हणजे किती घट झाले? घट किती? एक अभाव. एक अभावाचा अभाव. कशाचा अभाव या ठिकाणी? घटाचा अभाव. हम्म, ओके. हम्म, त्याचा प्रतियोगी कोण? हम्म. गट. हम्म. त्याचा अभाव एकच गट, दोन गट नाही, एकच गट. या ठिकाणी काय, या ठिकाणी काय नाहीये, गट नाहीये. हा. ओके. म्हणजे या ठिकाणी काय आहे? घटाचा अभाव आहे. हां ओके. आता त्या ठिकाणी कशाचा अभाव नाही? प्रतियोगी काय त्याचा? हं. गट. हां ओके. म्हणजे त्याचा अभाव, हं. अभावाचा अभाव. बरोबर आहे. मग अभावाचा अभाव, अभावाचा अभाव, हे बरोबर आहे. बरोबर आहे अभाव. तर त्याचा म्हणजे अभावाचा जो अभाव आहे त्या अभावाचा आकार काय आहे? गट. पण इथं एकच गट, म्हणजे अभावरूप दोन घट नाही. आहेत ना. नाही. एक प्रतियोगी घट, प्रतियोगी घट कसा आहे? एक आकारवान घट. तुम्हाला नुसता अभाव सांगता येत नाही, तर त्याचा प्रतियोगी सापेक्ष प्रतीतीचा विषय असा होतो तो. तर तुम्हाला एक घट जर नसेल तर तुम्ही अभाव कोणाचा सांगताल? म्हणून जो घट उत्पन्न झालेला नाही तर त्याचा ज्याच्यात उत्पन्न होतो तो प्राक अभाव. ज्या अभावात तो घट उत्पन्न होतो तो प्राक अभाव. हा प्राक अभाव पूर्वीचा सिद्ध असावा लागतो, तर घटाची उत्पत्ती होते, नाही तर घटाची उत्पत्ती होत नाही. म्हणून इथं जो शब्दप्रयोग आला आहे की घट अभावाचा प्रतियोगी कोण आहे? जो घट. त्या घटाच्या ठिकाणी म्हणजे जो उत्पन्न, जो प्राग अभाव उत्पन्न व्हायचा आहे, म्हणजे जो प्राग अभाव आहे त्या घटाचा, त्यामध्ये अभावाची अभावरूपता आहे. म्हणजे प्राग अभावामध्ये अभावाची अभावरूपता आहे का घट आहे? अभाव आहे अभाव. म्हणून नंतर तो प्रतियोगी उत्पन्न होणार आहे. प्रतियोगी आधी उत्पन्न नाही झालेला. प्रतियोगी कधी उत्पन्न झाला? नंतर झाला. आणि त्याच्या आधी त्याचा काय होता? प्राकाभाव होता. म्हणून त्यामध्ये म्हणजे जो उत्पन्न झालेला नाही त्यामध्ये अभावाची अभावरूपता आहे, आणि उत्पन्न झालेला आहे त्याच्यात अभावाची भावरूपता आहे. संबंध उत्पन्न झालेला आहे त्याच्यात अभावाची भावरूपता आहे का अभावरूपता आहे? हे मान्य केलं की संपलं. मग तुम्हाला जो उत्पन्न झालेला नाही त्याच्यात अभावाची अभावरूपता आहे हे सिद्ध होईल. जो उत्पन्न झालेला नाही त्याच्यामध्ये काय आहे? उत्पन्न न झालेला एक घट आणि उत्पन्न झालेला घट. उत्पन्न न झालेला घट हा त्या घटाचा अभावरूप जो घट, म्हणजे प्राक अभाव रूपी जो घट आहे, त्या प्राक अभावरूपी घटामध्ये अभावाची अभावरूपता आहे. आणि जो उत्पन्न झालेला घट आहे म्हणजे जो प्रतियोगी, त्याच्यामध्ये अभावाची भावरूपता आहे. कपाल, दोन कपाल आहे. आता कपाल नाही घ्यायचं, ऐकून घटच घ्या. माझं पूर्ण ऐकून घ्या. आता प्रागभाव म्हणजे त्याच्याबद्दल बोलते मी. कपाल. आता कपालामध्ये कोणाचा अभाव आहे? घटाचा अभाव आहे. बरोबर. हां बरोबर आहे की नाही? घटाचा अभाव आहे, त्याला म्हणायचं प्रागभाव. हां हां. ओके. आणि घट म्हणजे त्या ठिकाणी प्रतियोगी काय झाला? घट. कोणता गट? उत्पन्न होणारा गट. हा प्रतियोगी आहे. बरोबर. हा तो प्रतियोगी. उत्पन्न झाल्यानंतरचा नाही, उत्पन्न होणारा. बरोबर. तो प्रतियोगी. बरोबर आहे. आणि म्हणजे त्याच्या मला माहिती म्हणायचं मग आता त्या प्रतियोगी ऐका ना, उत्पन्न न होणारा जो घट म्हणजे अजून उत्पन्न झालेला झालेला नाही त्याच्यामध्ये अभावाची उत्पन्न
उत्पन्न झाला नाही म्हणून तो अभाव आहे ना त्या ठिकाणी. म्हणजेच त्या ठिकाणी अभावाची अभावाचे अभाव रूपता बस हेच मी हेच सांगितलं. आणि फक्त त्या ठिकाणी एकच घट आहे असं म्हणतोय मी. अहो, तो होणार आहे. घट एकच आहे, पण आपला विषय चाललेला आहे घटाचा अभाव अभाव आहे. आहे ना. अभाव किती मापाचा आहे? घटाच्या मापाचा आहे फक्त घट नाही तो. प्रतियोगीच्या मापात. घटाचा अभाव किती मापाचा आहे? माहित नाही आता तो. माहित नाही कसा. प्रतियोगीची जो माप- पदार्थ उत्पन्न होतो, म्हणूनच ही सूक्ष्मता आहे की जो पदार्थ उत्पन्न होतो त्याच्याच लांबी रुंदी मापाच्या घनतेचा अभाव असावा लागतो. मग त्याचे प्रभावामध्ये काय आहे? 2 कपाल आहेत, म्हणजे कपाल आपल्याकडे आहेत नाही, मग त्याचा तो आकार आहेच आपल्याकडे. ते लक्षात- पण त्याच्यामध्ये काय आहे? अभाव कशाचा आहे? घटाचा. म्हणून म्हटलं तुम्ही इथं फक्त आता घटच धरा, कपालं फिपालं हे डोक्यातलं काढून टाका सध्या. आणि प्रभाव तुम्ही मी काय सांगतो ते ऐका आधी. तुम्ही आधी काय करा, नुसता घट डोक्यात धरा आता. आणि त्या घटाच्या उत्पत्तीवरून घटाचा काय असतो? प्राक अभाव असतो. तो किती मापाचा लांबी रुंदीचा? घट असा नसता मोखार नाही धरायचं की बा पुष्कळ जागा आहे आणि मग काय, तर तेवढाच धरायचा. तितक्या मापाचा काय असतो? शास्त्र असं म्हणतं की हे जे विश्वामध्ये जे पदार्थ उत्पन्न होतात त्या पदार्थाच्यावरून पूर्व काळात त्याचा त्या मापात प्राक अभाव असावा लागेल तर तो पदार्थ येतो. म्हणजे ईश्वराने निर्मित केलेले पदार्थ आणून नाही ठेवलेले, तर त्यांचा पूर्वी काय आहे तेवढी जागा त्यांनी ठेवलेली. आपण घरं बांधताना तसं नाही करत डोक्यात की बांधल्यानं का आणताना बाजारात गेले काही घेऊन आले आणि इतके सगळे म्हणले, नंतर लक्षात आलं की घरातलीच गर्दी झाली. मी तुम्हाला एक दृष्टांत भाऊ सांगायचे ना, त्यांचं लग्न झालं, कोपट्यात राहत होते आणि घराची उंची कमी आणि तिकडून गोदरेजचं कपाट प्रेझेंट दिलं. आता ते प्रेझेंट दिल्यावरती ते गोदरेज कपाट ते घेऊन आले. आता म्हणले ठेवायचं कुठं, तर बाहेर घराच्या, कारण घरात आतमध्ये न्यावं तर जागा संपते. मग हे आधी नाही सुचलं का की किती मापाचं कपाट द्यायला पाहिजे. मग ते म्हटले कोणीतरी शहाणा माणूस आला आणि तो म्हटला असं करा, आता या कपाटासाठी तुम्ही असं खाली जमिनीत होता. पण त्यांनी घरात खड्डा घेतला आणि कपाट घरात ठेवले. म्हणजे त्या खड्ड्यामध्ये काय निर्माण झाला? प्राग अभाव निर्माण केला. तसा आहे ते. म्हणून अभावाचा, ज्या पदार्थाचा अभाव सांगायचा म्हणजे प्राक अभाव सांगायचा, तर तो त्याच मापाचा असतो. म्हणून मग त्या मापाच्या प्राक अभावात त्या पदार्थाची उत्पत्ती होते. घट कुठं उत्पन्न झाला? प्राक अभावाचा ध्वंस झाला आणि घट रूपी पदार्थाची भावरूप उत्पत्ती झाली. झालं ना, मग तिथं भावरूप उत्पत्ती. म्हणून घटाच्या म्हणजे घटरूपी वस्तूच्या अनुयोगीच्या उत्पत्तीहून पूर्वी त्याचा जो प्रतियोगी आहे तो त्याच मापाचा असतो असं तुम्हाला मानावं लागतं. आणि मग आता जो अभावरूपी घट आहे, तर त्या अभावाच्या अभावात, म्हणून अभावाचा अभाव तिथं काय सांगितलं तुम्हाला? घटाचा अभाव. हां, तर त्या अभावाची अभावरूपता असा शब्दप्रयोग आला का नाही? अभावाची अभावरूपता असते आणि जो उत्पन्न होतो त्याची भावाची अभावरूपता प्रतियोगी म्हणून पाहिली जाते. चला, तर हे पूर्ण पहा, परत एकदा वाचून पहा, पुढच्या वेळेला आणखीन पाहू. हां, ते असे समाधान सांगतात की संबंध आणि सादृश्य यांच्या प्रतियोगितेहून अभावाची प्रतियोगिता विलक्षण म्हणजे निराळे आहे. आता ही कशी? तर भावरूप पदार्थ आहे. म्हणून रामचा भाऊ श्याम आहे, तर श्याम अभावरूप आहे, राम अभावरूप आहे असं आहे का? नाही, तर दोन्हीही भावरूप आहेत पण प्रतियोगी आहेत. एकमेकाची एक अनुयोगी आणि एक प्रतियोगी भावरूप आहे. भावरूप. आणि इथं घटामध्ये मात्र भाव आणि अभाव अशी तयार झाली. हे लक्षात आल्यावर तुमच्या प्रतियोगिता लक्षात येते. कारण न्याय ग्रंथात आचार्यांनी अभावाच्या प्रतियोगीचे स्वरूप म्हणजे अभाव अभावरूपता हे होय असे लिहिले आहे. अभाव अभावरूपता. अभावरूपता हे लिहिले आहे. पण संबंध आणि सादृश्य यांची प्रतियोगिता मात्र अशा स्वरूपाची नाही. त्यामुळे संबंध आणि सादृश्य यांच्या प्रतियोगितेहून विलक्षण प्रतियोगितावान असा ज्याचा प्रतियोगी असतो त्याचा अभाव असे म्हणतात. हा, तर यांच्यावरून विलक्षण म्हणून संबंध सादृश्य भिन्नत्वे सती
अभाव हां भिन्नत्वे सती प्रतियोगितावान अभाव अभाव हा असं म्हटलं तरी चालेल. हं. त्याची स्थूलरीती अशी आहे की जो संबंध व सादृश्य याहून भिन्न म्हणजे विलक्षण असून प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय असतो त्याचा अभाव प्रतियोगी सापेक्ष प्रतीती का असतो. इथं फक्त प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय दिला आता इथं भिन्नत्वे भिन्नत्वे दोन्ही सती वेगळे प्रतियोगी सापेक्ष प्रतीती विषय हा अभाव हा आता ते म्हणजे नाही. संबंध सादृश्य भिन्नत्वे सती प्रतियोगी सापेक्ष प्रतीती विषय हा अभाव हा असं संस्कृतमध्ये लक्षण तयार झालं. आता योग्य लक्षण आलं आधी अतिव्याप्ती काढली त्यांनी. हां हां न्यायरीतीने तो अभाव दोन प्रकारचा आहे. हं. एक संसर्ग अभाव आणि दुसरा अनन्य आता अभाव. अभावाचे प्रकार पहा किती तर दोन संसर्ग अभाव आणि अन्योन्य. अन्योन्य अभाव हा एकच असतो संसर्ग अभाव 4 प्रकार. आणि संसर्गाचे 4 प्रकार येत आहेत. हं. त्यापैकी अन्योन्य अभाव तर एकविध म्हणजे एक प्रकारचा असल्यामुळे त्यात भेद नाही. हं. आणि संसर्ग अभावाचे मात्र 4 पोट भेद आहेत ते असे. एक प्राग अभाव, दुसरा प्रदोष अभाव, तिसरा सामायिक अभाव आणि चौथा अत्यंत अभाव. असे 4 प्रकार आहेत. त्यांचं प्रत्येकाचं विश्लेषण पुढे येणार आहे. तेव्हा आता पुष्कळ झालं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.